स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असताना नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 मधील शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला नागरिकांच्या उपस्थितीत सुरुवात केली आहे। शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा प्रतीक असलेल्या गंगापूर गावातील क्रांती चौक या ठिकाणी या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 8 मधील इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे पत्रकाचं अनावरण करण्यात आलं। यात प्रभाग क्रमांक 8 मधील माजी नगरसेवक असलेले विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, बेंडकोळे यांच्या कार्याचा अहवाल देखील मांडण्यात आला। यावेळी उपस्थित इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा परिचय करून दिला। महिनाभराच्या कालावधीमध्ये या सगळ्या निवडणुकांच्या घडामोडी होणार आहेत आणि या घडामोडी घडत असताना ही जी काही आपली प्रभागामध्ये दिले जातील त्या उमेदवारांच्या पाठीमागे आपल्याला ती ताकद द्यायची आहे। कारण की का नाशिक शहरामध्ये प्रभाग क्रमांक 8 ची ओळख 2017च्या निवडणुकीमध्ये अशी होती का शिवसेनेचा एकमेव पॅनल या संपूर्ण नाशिक शहरामध्ये निवडून आलेला होता। तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं होतं। त्यामुळे मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना विनंती करेल, जो विश्वास 2017च्या वेळी तुम्ही शिवसेना पक्षावर ठेवला होता, शिवसेनेच्या उमेदवारांवर ठेवला होता, तोच विश्वास यावर्षी देखील तुम्ही ठेवावा। कामे अनेक झालेलीच आहेत। आपल्याला आता माननीय प्रमुख वक्तृत विलासांना बाकी सर्व सांगणारच आहेत। तरी देखील माझी विनंती असेल का तुम्ही एकजुटीने एकमताने जर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच आपल्याला यश इथं खेचून आणण्यामध्ये कोणीही रोखणार नाही। आणि हा जो काही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आनंदवली गंगापूर गाव, हा नक्कीच पुनश्च तसाच राहील। त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेल आणि खास करून माझ्या महिला भगिनींना विनंती करेल, सर्व बहिणींचे लाडके भाऊ आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणता, ज्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पहिला। त्यामुळे सर्व महिलांनी ही निवडणूक हातात घ्यायची आहे आणि सर्वांना विजयी करायचा आहे। मी अशी नम्रतेची सर्वांना विनंती करेल। आणि बेंडकुळे नगर, श्रीमेडो या संपूर्ण परिसरातून आम्हाला 4ही नगरसेवकाला विजयी केलं। त्यावेळेस महिला आरक्षण होतं, पण आता पुरुष आरक्षण असल्यामुळे मी इच्छुक उमेदवार आहे, ही नोंद घ्या। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय व्यासपीठ इथे जमलेले सर्व माझे बंधू भगिनींनो, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गंगापूर गाव आणि आनंदवली गाव हे गंगापूर रोडची शान आहे। यांनी जर एकजूट केली तर कोणतंही काम अशक्य होईल असं मला वाटत नाही। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक उमेदवार आहे कविता संतोष गायकवाड आणि नगरसेवक संतोष धोंडीराम गायकवाड यांची मिसेस नितीन जाधव यांची कन्या। गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या विलास शिंदे यांच्या मिसळ पार्टीमध्ये देखील ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी निवडणुकीसाठी 2 लाख रुपये देणगी जमा केली होती। रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक मान्यवरांनी प्रभाग 8 मधील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी देणगी विलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली। कोणताही राजकीय वारसा नसताना विलास शिंदे हे गेल्या 2 टर्म प्रभागाचे नेतृत्व करत असून गंगापूर आनंदवली गावानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवत समाजहितासाठी काम केलं असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग 8 मधून विजयाची हॅट्रिक करत प्रभाग 8 हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून देऊ असा विश्वास यावेळी विलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे। लोकसभेचे खासदार झाले आणि पहिला गुलाल घ्यायला सुद्धा याच चौकात ते आले, म्हणजे हा विजयाचा चौक आहे। आणि म्हणून आमचे कैलास मामा असतील, आमचे स्वर्गीय मेजर रघुनाथ पाटील, त्यांनी ह्या चौकाचं नाव क्रांती चौक ठेवलेलं आहे। इथं जेव्हा जेव्हा आपण जपतो तेव्हा क्रांतीच घडते। आणि तुम्हाला मी खात्रीने सांगतो, येणाऱ्या 15 जानेवारी 2026ला पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक होणार, ती सुद्धा क्रांती होणार। या नाशिक महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी ही सगळी जनता या ठिकाणी सज्ज झालेली आहे। आणि पहिला विजयाचा गुलाल तुम्हाला आम्ही गंगापूर गाव
आणि प्रभाग क्रमांक 8 मधून देणार। याच्यात तुम्हाला आज मी सगळ्यांच्या वतीने शब्द देऊ का? हात वरून करू सांगा, शब्द देऊ का? मागा बघा कॅमेराला, हात बघा वरती, कॅमेरा हात बघा। संदीप भाऊ द्यायचा ना शब्द? राम इथं आम्हाला आता काय झालंय, निवडणुका म्हटलं की प्रचार पत्रक येतं आणि त्याच्यातून मग परिचय पत्र येतं। आता आमचा एवढा परिचय झाला, नागरिकांना आमचा झाला आणि आम्हाला त्यांचा झालेला आहे आणि त्यांना आमच्या कामाची पद्धत माहिती आहे आणि आम्हाला कुठल्या नागरिकांच्या मनात काय अपेक्षा घेऊन आलेला आहे त्याची आम्हाला जाण आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जेवढं प्रेम या नाशिक जिल्ह्यावरती वंदनीय शिवसेना प्रमुखांचं होतं तेवढंच प्रेम माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब कधीही फोन लावा, दादा बघा फोन लावला आणि मला आला, विलास तुझं अभिनंदन, सगळे ऐकत होते। म्हणजे एका कार्यकर्त्यासाठी काय लागतं, शाबासकीची थाप लागते, त्याच्याकरता आपल्याकडे सुद्धा निष्ठा लागते। ही निष्ठा आम्ही जपली म्हणून एवढं सगळं वलय आम्ही जमू शकलो आणि आज या ठिकाणी ज्या प्रचाराचा शुभारंभ होतोय, माझे आपल्याला बाळूमामा या पुढे या, प्रत्येकाचं नाव तुम्ही मला सांगा, असं काही परिचय आम्हाला म्हणजे असं नाही झालं। 32 वर्ष शिवसेनेत घातले आणि तुम्हाला खात्रीने सांगतो, जसा नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे तसाच प्रभाग क्रमांक 8 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, एवढं तुम्हाला सांगतो। यावेळी नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी नाशिककरांनी सज्ज राहण्याचं आवाहन शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी तेदमे यांनी केलंय। 15 तारखेला 4 ते धनुष्याचे बटन आहे तेच आपल्याला दाबायचे, दुसरं कुठलं काही बघायचं नाही। कारण जो काही विकास, जे काही पुस्तकाचा प्रकाशन इथं झालाय प्रगती पुस्तकाचं, तर निश्चित तो काही विकास झालाय। आपण बघू की यांच्या मागे, आमच्या सगळ्यांच्या मागे शिंदे साहेब आहेत, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता, माझ्या प्रभागात सुद्धा एकच टर्म माझी झाली, 250 कोटीचे कामं इतक्या मोठ्या स्वरूपात, आम्ही कोण नगरसेवक नव्हतो 4.5 वर्ष, त्या काळात ते काम मंजूर करून दिले आणि नगर विकास खातं हे मान्य शिंदे साहेबांकडे आहे। तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथले जेव्हा 4 नगरसेवक निवडून येतील ना, तर पुढचं कुठलं विकासाचं काम हे बाकी राहणार नाही। कारण विलास अण्णांची जी काही कामाची पद्धत आहे, आपण बघू की 5च दिवसात त्र्यंबक नगरपालिका त्यांनी जे काही विजय करून दाखवली, त्यांच्या पूर्ण टीमने, त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांनी, तर आपण बघू की नुसतं हा प्रभागच नाही तर नाशिक महापालिकेवर भडकवा आपल्याला फडकवायचा आहे। त्यासाठी पूर्ण नाशिक शहरामध्ये आपलं जिथं काही नातोगोता असेल, मित्रपरिवार असेल, त्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की विकास पाहिजे असेल नाशिकचा। कारण नाशिक महापालिकेसाठी दादा आपण बघू की 400 ते 500 कोटी रुपये निधी नुसता नाशिक महापालिकेला नगर विकास विभागाकडून आपल्याला मिळालेला आहे। नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झालेलं असून महापालिका निवडणुकीत देखील हाच निकाल अपेक्षित असून येणाऱ्या काळामध्ये विलास शिंदे यांना आपल्याला आमदार म्हणून बघायचं असल्याचं जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी यावेळी सांगितलं। आजचा दिवस खूप महत्वाचा आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आजही प्रत्येकाच्या मनातले लाडके मुख्यमंत्री आहेत, त्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत। त्या शिवसेनेनं आज नाशिक मध्ये दाखवून दिलाय की नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला। 11 पैकी 5 नगराध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून आलेत, बाकी ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेत। एक ठिकाणी आपला निसटता पराभव झाला, त्याचाही आम्हाला खेद आहे आमच्या विजयप्पा करंजकर यांच्या भगूरमध्ये, परंतु त्या ठिकाणी सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले होते आणि आमचे आप्पा एकत्र होते। आणि अण्णा, मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की आजची ही अत्यंत चांगली सुरुवात आहे, आजचा दिवसही अत्यंत चांगला आहे। तुमच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर निवडून आलं, सोपं नव्हतं। पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला शिवसेनेचा भगवा फडकला आहे। एक वेगळं वारं त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे शिवसेनेची जी सुरुवात आहे 7, 8, 9, 10 लक्षात ठेवा, रांग लावायची 4-4ची बंडे भाऊ, 26 आणि तुम्ही कुठे महापौर घेऊन बसलात? आपल्याला आमदार करायचंय, मागचं स्वप्न अपूर्ण राहिले।
या कार्यक्रमानंतर गंगापूर गाव आणि क्रांती चौक या ठिकाणाहून प्रचाराचा नारळ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोडत गाव परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी फुलांच्या उधळण करत महिलांनी औक्षण करून रॅलीचं स्वागत केलं. कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरसे, संपर्क प्रमुख विलास सन्ना शिंदे आणि महानगर प्रमुख बंटी तिदमे, कविता संतोष गायकवाड, सुचेता कैलास जाधव, मनीषा लासुरे आणि परदेशी ताई, गोवर्धन गावचे माजी उपसरपंच पी.के. मामा जाधव, जलालपूरचे सरपंच भगवान गवाले, गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कडलक, जगन पाटील, कैलास मोहिते, दानेश्वर पाटील, उत्तम अप्पा मंडलिक, रमेश देशमाने यांच्यासह गंगापूर गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, गंगापूर.